कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपण सर्वजण आज इथे एकत्रित झालेलो आहोत। आजच्या कार्यक्रमासाठी व काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारासाठी मोठ्या संख्येनं कोल्हापूरमधले युवक व युवती इथं सर्व जमा झालेले आहेत। आजच्या कार्यक्रमाला आवर्जून महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीतले प्रत्येक पक्षाचे प्रत्येक घटक हे एकत्रित एका व्यासपीठावर तरुणाचं जे प्रतिनिधित्व करतात ते आपल्या समोर आज इथे आहेत। सर्वप्रथम मी शिवसेनेचे युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे व्यासपीठावर आहेत। प्रणती शिंदे काँग्रेस पक्षाचे आमदार त्या व्यासपीठावर आहेत। रोहितजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ते व्यासपीठावर आहेत, ज्यांचं आत्ताच आपण मनोगत ऐकलं व कोल्हापूरचे भूमिपुत्र आमचे स्नेही ऋतुराज पाटीलजी, राहुल PN पाटीलजी, यशविनी राजे छत्रपती, यशराज राजे छत्रपती, वीरेंद्र मंडलिकजी व व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, मोठ्या संख्येनं उपस्थित आपण सर्वजण। आता माझ्या मनोगताच्या सुरुवातीच्या पहिलंच आपण सर्वांनी ऋतुराजजीचं भाषण ऐकलं, वीरेंद्रजीचं भाषण ऐकलं, शिवसेनेचे सुर्वे यांचं भाषण ऐकलं आणि एकंदरीत ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये काय चाललंय हे सर्व आपल्या डोळ्यासमोर आहे। महाराष्ट्राची राजकीय संस्कृती त्याचा उल्लेख या व्यासपीठावर नेहमीच झाला। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या विचारानं चालणारा महाराष्ट्र, ह्यांच्या विचारानं आदर्शानं महाराष्ट्राची राजकारणातली जडणघडण झाली। गेली 60 वर्ष ह्या महाराष्ट्राच्या राजकारणाला एक दिशा देण्याचं काम ह्या सगळ्या महाथोर नेत्यांनी केलं। त्याचं अनुपालन करून महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षाची सर्वच राज्य मंडळी त्यांनी काम केलं। पण अलीकडच्या काळामध्ये हे मात्र चित्र बदलत चाललंय आणि कुठेतरी ह्या तरुण पिढीला हे चित्र बदलतंय का, हे चित्र बरोबर आहे का, हा विचार बरोबर आहे का, महाराष्ट्राच्या ह्या बदलत्या राजकीय संस्कृतीला आपण थरा देणार आहोत का, हा खऱ्या अर्थानं ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला, ह्या उत्तर मतदारसंघाच्या माध्यमातून आपल्याला ह्या विचाराला उत्तर द्यायचं आहे। ही तरुण मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणाची पार्श्वभूमी, येणारी पिढी कोणत्या दिशेनं हे राजकारण घेऊन जाऊ पाहते, ह्यासाठी ही निवडणूक आहे। अनेकदा महाराष्ट्रामध्ये पोटनिवडणुका झाल्या आणि पोटनिवडणुका साधारणतःपणे एखाद्या कुणाच्या तरी निधनानंतरच लागतात आणि ह्या पहिलेही जेवढ्या काही पोटनिवडणुका झाल्या असतील त्या वेळेसच्या राजकीय नेत्यांनी हाच विचार केला की एखाद्या घरामध्ये दुःखद घटना झाली असेल, भले तो विरोधी पक्षाचा का असेना, आपण ह्याच्यामध्ये राजकारण आणू नये, निवडणूक आणू नये आणि एखाद्या वेळेस एखाद्या पक्षाने उमेदवारी त्याच्या घरच्याला दिली असेल तर ती निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे। ही महाराष्ट्राची राजकारणी संस्कृती आहे। हा विचार छत्रपती शिवरायांचा आहे, हा विचार जिजाऊचा आहे, हा विचार आंबेडकरांचा आहे, हा विचार शाहू महाराजांचा। हा विचार आपल्या समोर जेव्हा एखादी पक्ष फक्त आपलं संख्याबळ, देशामध्ये आम्ही निवडणुका लढतो, आम्ही निवडणुका जिंकू शकतो, पैशाच्या जोरावर, EVMच्या जोरावर, ह्या सगळ्या जोरावर आम्ही निवडणुका जिंकू शकतो, म्हणून आम्ही निवडणुका तुमच्यावर लादणार, ह्या विचारानं ही मंडळी आपल्या समोर आलेली आहे। कोल्हापूरच्या सगळ्याच नेते मंडळीनं, आदरणीय मुश्रीफ साहेब असतील, आदरणीय सतेज पाटील साहेब असतील, आदरणीय सर्व ह्या व्यासपीठावरचे आपल्या आपल्या पक्षाचे थोर नेते असतील, आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, ह्या सगळ्यांनी हा विचार पुढे ठेवला की ही निवडणूक अण्णांच्या नंतर आपण उमेदवारी काँग्रेस पक्षाने जेव्हा वहिनींना दिली तेव्हा खऱ्या अर्थानं मला शिवसेनेचं कौतुक करावं असं वाटतं। म्हणजे पक्ष मैत्री वचन शब्द काय असतो ह्यांच्याकडून शिकावं।
ज्यांच्या विरोधात अण्णांनी निवडणूक लढली, ज्या जागेवर अण्णांनी शिवसेनेच्या आमदाराला किंवा पराभूत केलं, त्यांनी समजून घेतलं. आपण ह्या निवडणुकीच्या उमेदवारीच्या पहिलं त्यांनी देखील आपल्या पक्षप्रमुखाकडे मागणी केली होती की साहेब, ही आपल्या हक्काची जागा आहे, ही जागा आपल्यासाठी असावी, त्यांचा अधिकार आहे. त्यांनी आपल्या पक्षासमोर, पक्षप्रमुखासमोर आपल्या पक्षाची बाजू मांडावी, हा त्यांचा अधिकार आहे, त्याचं मी स्वागत करतो. पण जेव्हा काँग्रेसच्या पक्षाने आदरणीय सोनियाजी गांधींनी जयश्रीताईचं नाव पुढं केलं, जेव्हा ते प्रस्ताव आदरणीय उद्धव साहेबांकडे गेला, तर उद्धव साहेबांनी एका शब्दामध्ये सांगितलं, ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही, आपण जयश्रीताईच्या मागे खंबीरपणे उभे राहू. हे शिकलं पाहिजे. ज्यांच्या पक्ष स्थापनेपासून आज तागायत ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो, रस्त्यावर, गल्लीवर, विकासाच्या मुद्द्यावर लढलो, प्रत्येक निवडणुकीमध्ये आमने सामने 4-4 हात झाले असतील, कधी आमची संख्या कमी, कधी त्यांची संख्या जास्त असेल, पण मनामध्ये कधी मनभेद नव्हता. ही विचाराची लढाई आहे, विकासाची लढाई आहे. लोकांनी आपले प्रश्न सोडवावे म्हणून ही लढाई आहे. शिवसैनिक जनतेची लढाई लढतो, काँग्रेसचा कार्यकर्ता जनतेची लढाई करतो, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जनतेच्या प्रश्नाची लढाई लढतो. तुमचा विकास झाला पाहिजे, तुमची स्वप्नपूर्ती झाली पाहिजे. तुमचे स्वप्न कसे पूर्ण होतील त्यासाठी ही राज्यसत्ता असते, त्यासाठी ही सरकार लागतात. फक्त आपलं ब्रँडिंग व्हावं, आपलं नाव व्हावं, आपल्या नावाच्या मागे पुढे 4 लोकांनी गाजावाजा करावा, आपला प्रोपोगंडा व्हावा, ह्यासाठी निवडणुका लढल्या जात नाहीत. ह्याही निवडणुकीमध्ये भलतेच टीव्हीच्या माध्यमातून आपण जर काही उल्लेख ह्या व्यासपीठावर झाला, काय पद्धतीची भाषणं, काय भाषा, ही कोल्हापूरची संस्कृती आहे. हेच का आपण वसा आणि वारसा घेतला, हे विचार आपण जनतेसमोर मांडताय. ज्या माऊलीचं कुंकू पुसलं गेलं, त्या माऊलीबद्दल आपण असे शब्द वापरताय. आता कोल्हापूरच्या तरुण जनतेने, युवतीने, युवकांनी हा विचार केला पाहिजे. ही निवडणूक कुणाच्यासाठी आहे? जे लोक आपल्या समोर येऊन असे काही भाषणं करतात, आपल्या माय माऊलीवर जे असं बोलू शकतात, ते उद्या आपल्याला थरा देणार आहेत का? उद्या आपल्या मताचा वापर करून स्वतःची सत्ता गाजवायचं काम, स्वतःचं प्रोपोगंडा करायचं काम. गेली 7 वर्ष ह्या देशामध्ये बऱ्याच राज्यामध्ये गल्ली ते दिल्ली ही सत्ता स्थापन झालेली आहे. प्रत्येक वेळेस भाषणामध्ये हा प्रश्न केला जातो, 70 वर्षात काय केलं, 70 वर्षात काय केलं. अहो, 70 वर्षाचा सोडा, तुम्ही 7 वर्षात काय केलं हे जर तुम्ही सांगू शकत नाही, तर 70 वर्षाचा आम्हाला हिशोब विचारू नका. आम्ही काय केलं आम्हाला माहिती आहे, देशाला माहिती आहे, जनतेला माहिती आहे. जो देश हम दो हमारे दो चालवत आहेत, हम दो हमारे दो, आमच्या दोघांचाच विकास झाला पाहिजे, ह्यांचाच उद्धार झाला पाहिजे. अख्खा देश विकायला काढलाय. अहो, तोच देश, त्याच देशाच्या संस्था ज्या तुम्ही आज विकायला काढल्यात, त्याच काँग्रेस पक्षाने या देशामध्ये उभ्या केल्यात. मला ठामपणे आपल्याला सांगावंच वाटतं. ह्या संस्था काय आज उद्या उभ्या झाल्या नाहीत, गेल्या 7 वर्षात उभ्या झाल्या नाहीत. हा विचार तरुणांनी केला पाहिजे. ह्या व्यासपीठावर विचारण्यात आलं की तरुणांसाठी भविष्यात काय होणार आहे. पण तरुणांनो, आपला इतिहास विसरू नका. इतिहास लक्षात ठेवा. ज्या पावलावर आपण आज आहोत त्याच्या मागं कोण होतं, कोणता विचार होता, हे विचार करण्याची गरज देखील आपल्याला असली पाहिजे. हे सगळं काही आपल्यावर जबाबदारी आहे. अन्नानंतर ही जबाबदारी, हे ब्रीद वाक्य ह्या निवडणुकीचं. जबाबदारी फक्त जयश्रीताईला विधिमंडळात पाठवण्याची नाही आहे. जबाबदारी ह्या भाजपवाल्यांना जाब विचारण्याची आहे. जबाबदारी ह्यांना ह्यांची जागा दाखवण्याची आहे. जबाबदारी प्रत्येक वेळेस कोल्हापूरच्या निवडणुकीच्या राजकीय संसारमध्ये, राजकीय विचारामध्ये द्वेष निर्माण करणं, जातीपातीचं राजकारण करणं, ही कोल्हापूरच्या मातीची संस्कृती नाही. कोल्हापूरच्या मातीची संस्कृती आपल्याला जपायची आहे. ही जबाबदारी त्या विचाराला जपायची आहे. ही जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही काय करणार आहात, येत्या 12 तारखेला तुम्ही काय करणार आहात, कोणत्या बाजूला तुमच्या मताचा कल असणार आहे. जेव्हा निकाल लागेल तेव्हा खऱ्या अर्थानं कोल्हापूरचा निकाल हा दिल्लीपर्यंत गाजला पाहिजे. कारण त्याचं एकच उत्तर आहे, महाराष्ट्राला दिल्ली समोर कधी झुकला होता ना, ह्याच्या पुढे कधी झुकणार. जे महाराष्ट्र ठरवल तेच घडेल, जे कोल्हापूर ठरवेल तेच घडेल. यांनी सांगितलं की महाविकास आघाडी आमचं ठरलंय, तुमचं ठरलं होतं पण आम्ही करून दाखवलं.
म्हणजे राजस्थान, दिल्लीपासून मुंबई सगळीच ही व्यवस्था. महाविकास आघाडी काय जनतेने निवडलेला पर्याय नव्हता. मला मान्य आहे, विरोधक आमच्यावर टीका करतात, तुम्ही फसवलं, तुम्ही पाठीत खुंजीर खुपसलं, शिवसेनेवर रोज आरोप होतात. पण जेव्हा आदरणीय उद्धव साहेब सांगतात की 25 वर्ष शिवसेना त्या युतीमध्ये सडली आणि जे काँग्रेस राष्ट्रवादी ज्यांच्या विरोधात मी नेहमी लढलो, जेव्हा प्रश्न होता महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासाचा, ही मंडळी आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो. महाराष्ट्राला एक पर्याय दिला. हे होऊ शकतं, हे घडू शकतं. का घडू शकतं? की आमच्या सर्वांचा विचार एक आहे. विचार ह्या महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेच्या विकासाचा आहे. विचार ह्या महाराष्ट्रातल्या नारी शक्तीला स्वबलीकरणाचा आहे. विचार ह्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणीला पुढे नेण्याचा आहे. जेव्हा आम्ही सर्वजण ह्या एका विचारात येऊ शकतो, तर आम्ही एकमेकांसोबत सत्ता स्थापन करून ह्या महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम. आणि आदरणीय उद्धव साहेब ठाकरे असतील, आदरणीय अजितदादा पवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील, आदरणीय सोनियाजी गांधी असतील, जेव्हा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम त्यांच्या माध्यमातून ठरवून महाराष्ट्र विकास आघाडीला दिला गेला आणि लगेच करोनाचं महामारी आपल्या सगळ्याच्या राज्यावर आली. प्रत्येक त्या संकटामध्ये महाविकास आघाडीनं आपल्या जनतेला वाऱ्यावर सोडलं नाही. त्यांच्या खांद्याला खांदा लावून गल्लीतला शिवसैनिक असेल, काँग्रेसचा कार्यकर्ता असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असेल, नेते असतील, मंत्री असतील, आमदार असतील, या सर्वांनीच आपली जबाबदारीपासून कधी पाठ फिरवली नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये जसं जमेल तसं लोकांची मदतीला धाव घेऊन जाण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालं. 2.5 वर्ष ह्या संकटाचं आपण तोंड देतोय. विकासाची गती मात्र खुंटली असेल, पण तुमच्या आरोग्याची जबाबदारी आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब, आदरणीय पूर्ण मंत्रिमंडळ, आमदारकर हे सगळे घेत होते. असं कुठलंही संकट आपल्या समोर आलं नाही. आपण त्याला तोंड दिलं. व्यवस्थित आरोग्य सेवा प्रत्येक जिल्ह्या तालुक्यामध्ये पोहोचवली. करोनाची महामारी नाही, आपल्या भागात पूर परिस्थिती, सगळ्या गोष्टी राज्यभरामध्ये होत होत्या. कधी वादळ, कधी पूर परिस्थिती, शेतकऱ्याचं कर्जमाफी, हे सगळं काही आपण जे सांगितलं होतं आम्ही करून दाखवलं. मागच्या काळातली कर्जमाफी वरुणजी आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, तेही त्या सरकारमध्ये सहभागी होते, पण मनाने त्यांना जसं पाहिजे होतं तसा कारभार लोकांच्या विकासाचा होत नव्हता. मनामध्ये एक ती खंत होती, फक्त एक पक्ष आपला अजेंडा चालवण्यासाठी, फक्त एक पक्ष आपल्या राजकीय नेत्यांचं हेतुपुरस्सर काम करण्यासाठी, फक्त आपल्या बॉसला इम्प्रेस करण्यासाठी अनाउन्समेंटवर अनाउन्समेंट, वेगवेगळ्या महापुरुषांच्या योजना नाव द्यायचे म्हणजे लोकांमध्ये रोष येणार नाही, पण त्या योजनेचा मात्र लाभ आपल्याला कधी मिळाला नाही. ॲडव्हर्टायझिंग चांगली होती, पण पाकिटामध्ये प्रोडक्ट नव्हतं. पाकिट फोडल्यानंतर फक्त हवा बाहेर निघाली, मध्ये चिप्स नव्हत्या. हे जेव्हा जनतेला कळालं, जनतेची फसवणूक झाली, त्यांनाही ते खंत होती की ह्यांच्यासोबत कुठवर राबवायचं आणि का म्हणून महाविकास आघाडी निर्माण झाली. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे. ऋतुराजांनी सांगितलं की अनेक अशा योजना आहेत महाविकास आघाडीमध्ये. अशा अनेक तरुण मंत्री आहेत ज्यांनी तरुणांसाठी बऱ्याच काही योजना आणल्यात. आदित्यसाहेब ठाकरे असतील, सतेजजी पाटील असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील. प्रत्येक पक्षांनी तरुणांना संधी देण्याचं काम केलंय, पुढे आणण्याचं काम केलंय. त्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये तुमचं स्वप्न पूर्ण होतील ह्याचं व्यासपीठ म्हणजे महाविकास आघाडी सरकार आहे. योजना स्टार्टअपसाठी योजना आहेत, पर्यावरणासाठी योजना आहेत, इलेक्ट्रिक व्हेकलसाठी योजना आहेत. तुम्हाला अजून रोजगार निर्मिती महाराष्ट्रात कशी होईल ह्यासाठी योजना येणार आहेत. ऋतुराजने आपल्या भाषणामध्ये सगळं सांगितलं, मी ते परत रिपीट करणार नाही. पण येणाऱ्या काळामध्ये हे सगळं जर स्वप्न पूर्ण करायचे असतील तर आपल्याला आपली ताकद मात्र महाविकास आघाडी सरकारच्या मागे खंबीरपणे उभी करावी लागेल. अशा ह्या पोटनिवडणुका महाराष्ट्रानं पहिलं कधी बघितल्या नव्हत्या. मग ती पंढरपूरची असेल, आमची देगलूरची असेल का कोल्हापूर उत्तरची असेल, ह्या निवडणुका घेण्यामागचा जो धाट होता, फक्त आपलं संख्याबळ वाढतं का, आपल्या आमदारांमध्ये आपण एक नवचैतन्य निर्माण करू शकतो का. प्रत्येक वेळेस बघतात हे 25 इथं गेले, ते 15 तिथं गेले. स्वतःचे टिकून ठेवण्यासाठी ही बातमी पसरवण्याचं काम भाजपच्या माध्यमातून नेहमीच झालेली आहे आणि येणाऱ्या काळात देखील होत राहील. म्हणजे जे पालकमंत्री आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात होते त्यांनी भाषणात सांगावं, कुठल्या तरी चौकात एक जाहीर
आव्हान केलं गेलं आमच्या सतेज पाटलांना की त्या चौकात या आणि आपण एकमेकांसोबत डिबेट करू. काय डिबेट करणार? म्हणजे 5 वर्षात मी काही केलं नाही हा कुणी बोलून डिबेट करतो का? मी 5 वर्ष कोल्हापूरचा राज्यमंत्री होतो, पालकमंत्री होतो, कॅबिनेट रँक मंत्री होतो, नंबर 2चं स्थान मला कॅबिनेटमध्ये होतं. मी 5 वर्षात सतेज पाटील साहेब या चौकामध्ये जाहीर सांगतो मी काही केलं नाही. बघा तुम्ही 2 वर्षाचं तुमचं सांगा, आमच्याकडे यादी तयारच आहे. हे कुठेतरी विचार आपण घेतला पाहिजे. काय बोलावं, कधी बोलावं, कसं बोलावं, का बोलावं. फक्त निवडणुका आल्या की एकालाच मोगॅम्बो खुश हुआ हेच ऐकायचं असते. कितने आदमी थे, असंच फक्त आपल्या बॉसला इम्प्रेस करायचं. गोव्यासारख्या राज्यामध्ये त्यांना तिथं ते निवडून आले, त्याचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये होतोय. पण खऱ्या अर्थानं माझं ओपन चॅलेंज आहे, कोल्हापूरमध्ये निवडून या, मग बघा ही जनता तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय थांबणार नाही. ह्यांनी ठरवलंय का नाही? काय ठरलंय? आता काय आहे तुमच्याकडं? फार सोपं झालंय. 12 तारीख ठरलेली आहे. ठरली की नाही? उमेदवारचं चिन्ह हात आहे, हातामध्ये धनुष्यबाण आहे. फक्त 12 तारखेला घड्याळ बघायचं सकाळचं आणि द्यायचं सोडून. बरोबर जागेवर लागते का नाही बघा. म्हणजे हीच व्यवस्था आपल्याला करायची. फक्त मतदान पेटीवर जाऊन आपलं बटन दाबून काँग्रेसच्या आमच्या वहिनींना आपल्याला निवडून द्यायचं आहे. आणि त्यांनी सांगितलं ही भावनिक निवडणूक आहे. अशा निवडणुका कुणावरच लादल्या जाऊ नयेत. अण्णांच्या थोड्याफार आठवणी आहे, जास्त मला काळ त्यांच्यासोबत मिळाला नाही. पहिल्यांदाच आम्ही जेव्हा निवडून आलो, जेव्हा आमदारकी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र शपथ घेतली, आम्ही विधिमंडळात असेल, आमच्या पार्टीच्या बैठकात असतील, अतिशय साधा सामान्य माणसाचा विचार, स्पोर्ट्ससाठी खेळाडूंसाठी काहीतरी करायचं, आपल्या भागातल्या व्यापाऱ्यांसाठी काहीतरी आपल्याला करायचं. आणि ते पार्टीच्या मीटिंगमध्ये देखील भांडायचे. नाही आमच्या कोल्हापूरला उत्तरला तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल, आम्ही कसं घेणार. म्हणजे आपला हक्क, त्याची तळमळ त्या माणसाची नेहमी दिसून यायची. आणि कोरोनाच्या काळामध्ये असेल, पूर परिस्थितीमध्ये असेल, आपल्या जीवाच्या प्राणाची काळजी न करता अण्णा अहोरात्र आपल्या सेवेमध्ये इथं कार्यरत होते. त्यांना कळालंच नाही की तुमची सेवा करत करत त्या सेवाभावामध्ये ते कधी आपल्यातून निघून गेले. आज ते आपल्याला बघतायत. आज ते जयश्रीताईंच्या माध्यमातून आपल्या समोर उभे आहेत. आज आपल्याला त्यांच्या माध्यमातून त्या माय माऊलीला आधार देण्याचं काम करायचं आहे, तिची ताकद बनण्याचं काम करायचं आहे, तिला आपल्याला आवाज द्यायचा आहे. त्या आवाजाचं सडेतोड उत्तर विधिमंडळामध्ये जेव्हा जयश्रीताई चंद्रकांत दादाला तिथं देतील विरोधी पक्षाचा, त्या अर्थानं खरा तुमचा कोल्हापूरचा विजय होणार आहे. ही व्यवस्था तुम्हाला करायची. ह्या व्यवस्थेसाठी येणाऱ्या काळामध्ये आपण जास्त ह्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये, आमिषांमध्ये तुमचे भविष्य सुजलाम सुफलाम व्हायचे असतील तर महाविकास आघाडीच्या सरकारला तुम्हाला ताकद द्यावीच लागेल. ज्यांनी केलंय, जे करून दाखवू पाहतायत, जे अडचणीच्या काळामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत, तेच तुमच्या कामाचे आहेत. ते तुमच्या भविष्याचा विचार करतायत. ते तुमच्यासाठी त्यांच्या मनातल्या संकल्पना पुढे ठामपणे मांडतायत. ते काय मांडतात आपल्या समोर? काश्मीर फाईल्स. मला त्यांना एक सवाल विचारायचा आहे. तुम्ही काश्मीर फाईल्स म्हणताय, ठीक आहे, गोधरा फाईलचं काय? गंगा फाईलचं काय? शेतकरी फाईलचं काय? हा उत्तर देणार? हे उत्तर तुमच्याकडे नाही आहेत. हे तुमच्या काळामध्ये झालेले घटना आहेत. हे आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. पण फक्त भावनेच्या माध्यमातून निवडणुकीच्या समोर जाणं हे काही संयुक्त नाही आहे. तुमच्याकडे तुमचं सत्ता आहे, तुमच्याकडे तुमचे पंतप्रधान आहेत. तुम्ही सांगा ठोस तुमचा कार्यक्रम. कोल्हापूरच्या जनतेसाठी काय, महाराष्ट्रासाठी काय? महाराष्ट्राची बदनामी करणं, महाराष्ट्राला मागे ढकलणं, महाराष्ट्राच्या हक्काचा निधी महाराष्ट्राला मिळवून न देणं, महाराष्ट्राचे प्रोजेक्ट्स बाहेरच्या राज्यात पाठवणं, हेच तुमचं कार्यकाळ गेली 7 वर्ष तुम्ही करत आहात. महाराष्ट्राचं काही विकासाचं काम असेल, कुठल्याही दिल्लीची परवानगी असेल, ती महाराष्ट्राला कशी नाही मिळणार. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या सरकारची बदनामी करायची, महाराष्ट्राचं महाविकास आघाडी सरकारवर टीका करायची. जी जबाबदारी तुमची आहे, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, एका पक्षाचे नाहीत.
कोल्हापूर देखील ह्या देशातला आम्ही देशवासी देशभक्त आहोत. आम्ही ही मातीसाठी लढलेलो आहोत. आम्ही ही स्वराज्य निर्मितीमध्ये सहभागी झालेलो आहोत. आमचे पूर्वज असतील. पण मला जाता जाता एवढंच सांगायचं आहे, ते नेहमी म्हणतात आम्ही पाटीत खंजीर घुसपसला, आम्ही पाटीत खंजीर घुसपसला. अहो, आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. जे काय असेल ना छाती ठोक करून पुढे येऊन घेणार आहेत आणि 12 तारखेला जयश्रीताईंच्या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना भरघोस असं मताने विजयी करा, एवढीच आपल्याला माफक प्रार्थना करतो. आणि माझ्या माय माऊलीला जिंकवा आणि भाजपला त्याची जागा दाखवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोल्हापूर.